नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवमी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम यामध्ये चतुर्दशः पाठ, त्याचं नाव आहे काव्यशास्त्र विनोदः। तर काव्य म्हणजे कविता, शास्त्र म्हणजे शास्त्रांची भाषा आणि कविता म्हणजे कविता, अशा या तिन्हीचा संगम ज्याला आपण काव्यशास्त्र विनोदः असे आपण म्हणतो। तर हा जो भाग आहे कंठस्थीकरणार्थमसाठी दिलेला आहे। तर पाहूया हे काव्यशास्त्र विनोदः म्हणजे काय। तर सुरुवात करण्यापेक्षा आपण थोडंसं वर वाचूया, कारण की हा कंठस्थीकरणासाठी भाग आहे। संस्कृत भाषाया सुभाषितानां महाभांडारम विद्यते। संस्कृत भाषेमध्ये सुभाषितांचा मोठा भंडार आहे। कानिचन सुभाषितानि चमत्कृतिपूर्णानि, काही सुभाषित जे असतात चमत्कार कृतिपूर्ण असतात। तेषाम अर्थवबोध न सरल, आणि त्यांचा जो अर्थ असतो किंवा जो बोध असतो न सरळ नसतो, थोडंसं समजण्यासाठी कठीण असतात। मग काय काय कशामध्ये असतात? पहेलिका, कूटप्रश्न, समस्यापूर्तीचे एते प्रकारा अस्माकं कृते मस्तिष्क खाद्यम। काही पहेलिका, काही कूटप्रश्न, काही समस्यापूर्ती, काही समस्या, शंका समाधान, हे असे अनेक प्रकार आपल्या डोक्याचे काय आहे, खाद्य आहे। त्याचप्रमाणे सुभाषितानां रचना हास्यरसपूर्ण हृदयाच, आणि सुभाषितांची रचना काही हास्यपूर्ण सुद्धा असतात, कारण की ते हास्यपूर्ण आपल्या हृदयाला लागतात। अतः एव एते काव्यप्रकारा वाचकानां मनः विनोदयन्ति। अशा प्रकारे हे जे काव्याचे प्रकार आहेत वाचकांच्या मनामध्ये विनोद काय करतात, विनोद देतात, एक हास्य प्रकारही देतात। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं छंदावर येऊया। अत्यंत सुंदर असा छंद आहे। तुम्हाला हा कंठस्थीकरणार्थमध्ये पण हा संपूर्ण छंद या श्लोकामध्ये लक्षामध्ये येईल। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण छंद सुरुवात करूया। साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम, सरसो विपरीतोपि सरसत्वं न मुंचती। तर अशाप्रमाणे आपण छंद म्हटला। आता त्याचा आपण अर्थ बघूया। साक्षरा विपरीताश्चेद, साक्षरा बघा, साक्षरा याला जर विपरीत म्हणजे उलटे केले तर राक्षसा केवलम कोणता शब्द बनतो, राक्षसा। बघा, अतिशय सुंदर शब्द आहे। साक्षरा शब्दाला उलटे वाचले बघा, राक्षसा, मग हे पुढे राक्षसा हाच केवल शब्द बनतो। बघा, साक्षरा शब्दाला उलटे केल्यास राक्षसा शब्द केवळ म्हणजे फक्त राक्षसा शब्द बनतो। तर मग पुढची लाईन काय आहे बघा, सरसो मधले सरस शब्द मुख्य आहे, प्रातिपादिक शब्द आहे। सरस शब्दाला जर विपरीतोपी, पुन्हा विपरीत उलटे केले तर, विपरीत म्हणजे उलटे केले तर, उलटे वाचले तर, मागून वाचले तर काय होते, सरसत्वम, सरसच होते। त्वम दुसरे, न मुंचती, मुंचती म्हणजे होत नाही, म्हणजे दुसरे होत नाही, उलट केले तर सरसच राहतो, दुसरे होत नाही। अशा प्रकारे या छंदाचा श्लोक आहे। पुन्हा एकदा छंदाचा अर्थ बघूया आपण। साक्षरा शब्दाला उलटे वाचल्यास फक्त राक्षसा शब्द होतो, आणि सरस शब्दाला उलटे केल्यास फक्त सरस होतो, दुसरे होत नाही। तर अशाप्रमाणे हा प्रथम छंदाचा अर्थ इथे दिलेला आहे। थोडंसं अजून ज्ञान घेऊया प्रथम छंदाचे। साक्षरा हे शब्दज्ञान असणारे लोक असतात विद्यार्थी मित्रांनो। असे लोक फक्त शब्दांना जाणतात, स्वार्थाने सतत वेढलेले असतात। जेव्हा त्याचा स्वार्थ साध्य होत नाही तेव्हा ते राक्षसाप्रमाणे क्रूर वागतात। पण सरस म्हणजे जो मनुष्य सहृदय असतो, सरळ असतो, तो कधी आपली सरलता सोडत नाही, म्हणून सज्जनांना सरस असेही म्हटलेले आहे। म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला जे हे शब्द आहेत दोन, साक्षरा आणि राक्षसा, हे न होता आपल्याला कोणता शब्द व्हायला पाहिजे, सरस शब्द व्हायला पाहिजे, कारण सरस इथे सज्जनांना म्हटलेलं आहे। दुसरा जो छंद आहे तो थोडासा कोडा आहे, तर ते कोडा आपण इथे बघूया। काय कोडा आहे आपण बघूया इथे थोडंसं विद्यार्थी मित्रांनो, थोडं वर गेलेलं आहे तो।
काय कोड आहे बघूया आपण. एकदा छंद आपण वाचून घेऊया आणि मग त्या छंदावर काय करूया. चला. वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः. तर अशाप्रमाणे इथे हा श्लोक होता. तर बघूया आपण या श्लोकाचा अर्थ. वृक्ष अग्रवासी, वृक्षाग्रवासी, वृक्षाचा अग्र म्हणजे एकदम वर, शेंडा म्हणतो आपण. वृक्षाच्या शेंड्यावर वासी म्हणजे जो निवास करतो बघा. वृक्षाच्या अग्रभागावर जो वासी म्हणजे निवास करतो, परंतु तो पक्षीराजः न, पक्ष्यांचा राजा नाही आहे. काय अर्थ होतो बघा. वृक्षांच्या जो वर राहतो पण जो पक्ष्यांचा राजा नाही आहे, हे असं समजलं असेल तुम्हाला. पुढची लाईन. त्रिनेत्रधारी, तीन नेत्र, त्रिनेत्र इथे समास असतो मुलांना, द्विगु नावाचा समास आहे. त्रिनेत्रधारी, तीन नेत्र धारण केलेला आहे, पण शूलपाणी न, शूलपाणी म्हणजे शंकर महादेव है का नाही, तो शंकर नाही, महादेव नाही. त्याला तीन डोळे आहेत पण तो शंकर नाही आहे बघा. शंकरांना तीन डोळे असतात बघा, म्हणून इथं शंकर नाही आहे. त्वग वस्त्रधारी बघा, त्वग भगवे वस्त्र, त्वग म्हणजे भगवे वस्त्र, धारी म्हणजे धारण केलेला आहे, पण सिद्धयोगी न, सिद्धयोगी म्हणजे साधू, न म्हणजे नाही आहे, तो साधू नाही आहे. आणि चौथ्या लाईनमध्ये बघा, थोडंसं वर घेऊया. जलमच विभिन्न घटो न मेघ, विभिन्न ज्याच्याजवळ, जलमच जल आहे, ज्याच्याजवळ जलम म्हणजे जल आहे, परंतु तो न घटो न मेघ, तो घट म्हणजे घडा बी नाही आहे बघा. काय काय नाही आहे तो घट, घट म्हणजे माठ बी नाही आहे, न मेघ न घट, घट म्हणजे माठही नाही आहे, मेघ म्हणजे ढग बी नाही आहे. मग आता काय झाला पूर्ण अर्थ बघा. काय झाला बघा. जो वृक्षाच्या वर राहतो पण पक्ष्यांचा राजा नाही, ज्याला तीन डोळे आहेत पण तो महादेव नाही आहे, ज्या भगवे वस्त्र धारण करणारा आहे पण साधू नाही आहे, ज्याच्याकडे पाणी तर आहे पण तो घटही नाही आणि मेघही नाही. तर मग याचं उत्तर काय आहे. तर आपण थोडंसं अन्वयामध्ये जर गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर या अन्वयामध्ये याचं उत्तर थोडंसं इथे आपण इथे बघूया. ह्या अन्वयाचा एकदम शेवटचा शब्द मी इथं केलेला आहे. त्याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे नारिकेल फलम, की जो नारिकेल फलम म्हणजे नारळ. तर नारळाला अशा सर्व नारळाच्या हे असतात. नारळ असतो तो वृक्षांच्या वर राहतो आहे का नाही. नारळाला तीन डोळे असतात, छोटे छोटे छिद्र असतात, परंतु तो महादेव नाही आहे. त्याचा रंग थोडासा भगवा असतो वाळल्यानंतर, परंतु तो साधू नाही आहे. आणि त्याच्याकडे पाणी आहे परंतु तो घटही नाही आणि मेघही नाही आहे. अशाप्रमाणे ह्या श्लोकांचे असे अर्थ असतात. त्याचप्रमाणे तिसरा जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपण बघूया. पहिले आपण श्लोक वाचूया. तातेन कथितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितृराज्ञा न लंघिता. तर बघा, तातेन कथितं पुत्रम, तात म्हणजे वडील, वडिलांनी, कथितं म्हणजे सांगितले, की कुणाला, की पुत्रम म्हणजे पुत्राला, मुलाला. वडिलांनी सांगितले मुलाला, की काय सांगितले, की पत्रम लिख, पत्र लिही, अशी माझी काय आहे, ममाज्ञया, मम आज्ञया, अशी त्याच्यातून संधी निर्माण होते, की माझी आज्ञा आहे. की काय माझी आज्ञा आहे, पत्र लिही अशी माझी आज्ञा आहे. वडिलांनी सांगितले पुत्राला, मुलाला, की पत्र लिही अशी माझी आज्ञा आहे. तर मग आपल्या दुसऱ्या लाईनीमध्ये असं लक्षात येते, की न तेन, नाही लिहिले असेल त्याने पत्र, असं नसेल तर न यात तेला जोडायचं. काय जोडायचं, मग शब्द बनतो नतेन. काय शब्द बनतो मुलांना, नतेन. नतेन म्हणजे नम्रतेने, नतेन म्हणजे नम्रतेने लिखितं पत्रम, मुलाने नम्रतेने लिहिले पत्र. कारण की वडिलांची आज्ञा होती पत्र लिही म्हणून, तर नम्रतेने लिखितं पत्र, नम्रतेने लिहिले पत्र. आणि पितृ आज्ञा न लंघिता, वडिलांची जी राज्ञा म्हणजे आज्ञा आहे, न लंघिता, लंघिता म्हणजे ओलांडली, न म्हणजे नाही, वडिलांच्या आज्ञेचं पालन केले. ओलांडली का आज्ञा, न म्हणजे नाही.
तर अशाप्रमाणे याचा अर्थ इथे दिलेला होता. वडिलांनी आपल्या मुलाला आदेश दिला की हे पुत्रा, आदेश आहे की तू एक पत्र लिही. नतेन लिखितम हा शब्द पाहून असे वाटते त्याने लिहिले नाही, पण हा शब्द जर जोडला तर नतेन लिखितम तर श्लोकाचा अर्थ स्पष्ट होतो. पुत्राने नम्रतेने पत्र लिहिले आणि आपल्या वडिलांचे आज्ञेचं उल्लंघन केले नाही असा अर्थ या छंदाचा होतो. पुढचा आहे पुन्हा पहिलिका दिलेली आहे. पुढच्या अर्थामध्ये पहिलिका दिलेली आहे, तर आपण त्या अर्थाकडेही जाऊया. तर पहिले श्लोक म्हणूया आपण. न तस्यादीर्ण तस्यांतः यो मध्ये तस्य तिष्ठति तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पंडितः. तर अशाप्रमाणे श्लोक होता. आपण त्याचा अर्थ बघूया. न तस्य आदीर्ण, न ज्याच्या आदीर्ण म्हणजे पहिले आहे, आणि पुन्हा न घ्यायचं, हे हा वाला न घ्यायचा, हा वाला न घ्यायचा. न ज्याच्या अंत, तस्य अंत, न ज्याच्या अंतला आहे. न तस्या आदीर्ण, न तस्या अंत, न ज्याच्या आधी म्हणजे पहिले आहे, न ज्याच्या शेवटला आहे. बघा इथं लिहितो मी, न ज्याच्या आधी आहे, न ज्याच्या शेवटला आहे. यो मध्ये तस्य तिष्ठति, यो मध्ये य शब्द प्रातिपादिक आहे, आपला मूळ शब्द आहे. य मध्ये तिष्ठति, मध्यभागी म्हणजे ज्याच्यामध्ये य तिष्ठति म्हणजे राहतो. बघा न ज्याच्या पहिले आहे, न ज्याच्या शेवटला आहे, त्याच्यामध्ये काय आहे, य आहे. पुढे तवाप्यस्ति ममाप्यस्ति, जो तवाप्यस्ति तुमच्याकडेही आहे, ममाप्यस्ति म्हणजे माझ्याकडेही आहे. यो जानाति सपंडित, जो जाणेल, सपंडित म्हणजे जो विद्वान आहे. बघा न ज्याच्या पहिले आहे, न ज्याच्या शेवटला आहे, त्या दोघांच्या मध्ये काय आहे, य आहे. जो तुमच्याकडेही आहे, माझ्याकडे आहे, जो जाणेल तो विद्वान. मग शब्द काय बनायला आहे बघा मुलांनो. न ज्याच्या पहिले आहे, न ज्याच्या शेवटला आहे, मध्ये काय आहे, य. हे तीनही शब्द मिळून होतो नयन म्हणजे डोळे, जे तुमच्याकडेही आहेत, माझ्याकडेही आहेत. म्हणजे या पहिलिकेचं उत्तर आहे डोळे. नयन, नयन म्हणजे डोळे, लोचनम म्हणजे डोळे. तर अशाप्रमाणे याचं उत्तर नयन आहे. पुढच्या छंदाकडे जाऊया. अतिशय सुंदर छंद आहे हा, आणि या छंदाचा अर्थ आपण तशाच प्रमाणे बघूया. चला तर मग छंद बघूया आपण, छंद वाचूया. मृगमीन सज्जनानां तृणजल संतोष विहित वृत्तीनां लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिनो जगती. अशाप्रमाणे हा छंद आपण म्हटला. तर याचा आपण अर्थ बघूया विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सरळ आणि सुंदर अर्थ आहे. मृग, मृग म्हणजे हरिण. मीन, मीन म्हणजे माशी, आणि सज्जनाना म्हणजे सज्जन. त्यानंतर तृण म्हणजे गवत, जल म्हणजे पाणी, आणि संतोष वृत्ती म्हणजे शांत स्वभाव. जसं आपल्याकडे आहे तसं मानणे त्याला संतोष वृत्तीचा स्वभाव असं म्हणतात, जे सज्जनांचा असतो. तर बघा मग मृग म्हणजे हरिण काय खातो, तृण, तृण म्हणजे गवत खातो. ठीक आहे. मीन म्हणजे मासोळी, कुठे राहते विद्यार्थी मित्रांनो, की जल, जल म्हणजे पाण्यात राहते. आणि सज्जनांचा स्वभाव कसा असतो, की संतोष वृत्तीनाम, संतोष वृत्तीचा असतो. म्हणजे जसं आपल्याकडे आहे तशात संतुष्ट मानणे याला म्हणतात संतोष वृत्ती. लक्षात आलं की मुलांना तुम्हाला? की बघा पुन्हा एकदा सांगतो. हरिण काय खाते, गवत खाते. मासोळी कुठं राहते, जल, पाण्यात राहते. सज्जनांचा स्वभाव संतोष वृत्तींचा असतो. त्याचप्रमाणे आता हे तर झालं अस्ति. आता नास्ति बघा. जगती, या जगामध्ये निष्कारण वैरिणो, कारण नसताना नाही, वैरिणो म्हणजे शत्रू असतात काही लोकांचे. या जगात कारण नसतानाही या वैरिणो, वैरी म्हणजे शत्रू, शत्रू असतात. मग कोणकोणाचा शत्रू असतो बघा, की मृग म्हणजे हरिण, मीन म्हणजे मासोळी, आणि सज्जन लोक म्हणजे सज्जनांचे. आता या तीनांचे शत्रू कोण कोण असतात बघा. हरणाचा शत्रू आहे लुब्धक, लुब्धक म्हणजे शिकारी. मग काय वाक्य होते, हरणाला शिकारी. मासोळीला कोण आहे बघा, धीवर, धीवर म्हणजे कोळी. लुब्धक, धीवर. आणि सज्जनांना कोण असते, पिशुना, पिशुना म्हणजे राक्षस.
मी या जगामध्ये कारण नसतानाही हरणाला शिकारी त्रास देतो, मासुळीला धीवर म्हणजे कोळी त्रास देतो, आणि सज्जनांना कोण त्रास देतो? पिशुना. पिशुना म्हणजे राक्षस लोक त्रास देतात. अशाप्रमाणे इथे या शब्दाचा अर्थ यामध्ये दिलेला आहे. पुन्हा एकदा आपण अर्थ बघूया. हरिण गवत खातो, मासे पाण्यात पोहतात, सज्जन जनकल्याणाचे काम करतात, तरी या निरापराधांना दुष्ट मनुष्य नावाचा प्राणी त्रास देतो. शिकारी हरणाची शिकार करतो, कोळी माशांना जाळ्यात पकडतो, आणि सज्जनांना दुष्ट लोक नेहमी त्रास देतात. हे दुर्दैव आहे या जगात की हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर अशाप्रमाणे या 5व्या छंदाचा इथे अर्थ होता. आपण आता 6व्या छंदावर जाऊया आणि 6व्या छंदाचा अर्थ करण्याच्या पहिले 6वा छंद आपण म्हणूया. गंगाया चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितं शोभते तारकायुक्तं शतचंद्रम नभस्थलं. तर अशाप्रमाणे या छंदाचा अर्थ होता. आपण या छंदाचा अर्थ बघूया. गंगाया चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितं शोभते तारकायुक्तं शतचंद्रम नभस्थलं. अशाप्रमाणे त्याचा अन्वय होता. जे कवी पाहतो ते कधी माणूस पाहत नाही. तर बघूया आपण. गंगाया चंचल तरे, गंगेच्या चंचल करणाऱ्या, बघा एक एक शब्द बघू. गंगेच्या चंचल करणाऱ्या, वारिणी म्हणजे लाटांमध्ये, बरोबर. आणि मग लाटांचे जे पाणी उडते त्याच्यामध्ये प्रतिबिंबितम, प्रतिबिंबित होऊन दिसतात. जे पाणी उडते त्या पाण्याच्या प्रत्येक लाटेत काय करतो? प्रतिबिंबित होऊन दिसते की काय? की शोभते तारकायुक्तम, तारकाप्रमाणे शोभते. काय शोभते? की 100 चंद्र, शतचंद्रम, 100 चंद्र, नभस्थलम, या पृथ्वीच्या तलावर, या पृथ्वीवर 100 चंद्र आहेत. मग कसं की पवनवाहिनी गंगा, नदीच्या लाटा उमटतात आणि नदीचे पाणी उंच उडते लाटेने, आणि प्रत्येक पाण्याच्या लाटेत चंद्र दिसतो. म्हणून इथे कवी म्हणतो शतचंद्रम नभस्थलम. म्हणजे गंगेच्या लाटामध्ये लाटा उडल्या की पाणी उडते आणि त्या पाण्यामध्ये कवी किती चंद्र बघतात? तारे दिसतात आहे. 100 तारे त्या लाटांच्या याच्यामध्ये थेंबामध्ये दिसत आहे. म्हणून इथं कवी म्हणत आहे शतचंद्रम नभस्थलम. अशाप्रमाणे याचा अर्थ होता. ठीक आहे. तर अशा ही लाटाचा कल्पना हा कवीच करू शकतो. आणि अत्यंत सुंदर एकदम शेवटचा छंद इथं दिलेला आहे. तो शेवटचा छंद आपण बघूया. या छंदाची जी लय आहे ती अत्यंत सुंदररित्या दिलेली आहे. ती लय बी तुम्ही पाहू शकता. यद्वक्त्रं मुहुरीक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन्मृषा नेषां गर्ववचः शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तुं तप. अशाप्रमाणे आपण इथं छंद म्हणला. तर आता या छंदाचा अर्थ आपण करूया. काय अर्थ होता की बघा. हे कुरंग, एक एक शब्द बघा. कुरंग म्हणजे हरिण. की हे हरणा यद वक्त्रम मुहुरिक्षसेन धनिनाम यद वक्त्रम मुहुरिक्षसेन. धनिनाम म्हणजे धनवान लोकांचे, वक्त्रम म्हणजे तोंड. की कसे तोंड? मुहुरिक्षसे, गर्वांचे तोंड. न म्हणजे पाहू नकोस. की धनिनाम वक्त्रम यद मुहुरिक्षसे, धनवांचे हे जे तोंड आहे की कसे की गर्वांचे तोंड, वक्त्रम पाहू नकोस. अजून काय करू नकोस? की अजून धनिनाम धनवान लोकांचे
चाटून मृषा न, चापलुशी करू नकोस. धनवान लोकांची काय करू नकोस? चापलुशी करू नकोस. नेशाम गर्व वचन न शृणोशी, धनवान लोकांचे गर्वाचे वचन न म्हणजे ऐकू नकोस. गर्वांचे वचन ऐकू नकोस धनवान लोकांचे. पुन्हा अजून धनीनाम तान प्रत्याशया न धावसी, त्यान म्हणजे त्यांच्याकडे, प्रत्याशया म्हणजे आशेने, न म्हणजे नको, धावसी म्हणजे धावू नकोस, म्हणजे त्यांच्याकडे आशेने धावू नकोस. काले बाल तृणाने खादसी, काले म्हणजे वेळ आल्यास, बाल म्हणजे छोटे गवतच, खादसी खा, परम निद्रासी निद्रागमे, परंतु झोप आल्यास काय कर? निद्रागमे, झोपी जा. बरोबर. बघा पुन्हा एकदा की धनवान लोकांचे हे जे तोंड आहेत गर्वाचे ते पाहू नकोस, त्यांची चापलुसी करू नकोस, त्याचे गर्वाचे वचन ऐकू नकोस, तान त्यांच्याकडे आशेने धावू नकोस, हे न नकोस. वेळ आल्यास बालतृणाने खादसी, खात राहा, परंतु निद्रा आल्यास झोपी जा. अशाप्रमाणे लेखक इथं हरणाला उद्देशून म्हणत आहेत. परंतु हे कुरंग, निद्रा तत् मे कुरंग, हे कुरंगा बोल की किम नाम तप्तुम तपः, किम नाम की बघा की हे हरणा, किम नाम कोणत्या नावाचे, तपः तप्तुम कोणते तप, तपामध्ये तप केला आहेस, कोणत्या नावाचे तपामध्ये तप्त झालेला आहेस म्हणजे तप केलेला आहेस, असे कोणता तप केलेला आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. थोडंसं अजून मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा पुन्हा एकदा अर्थ. हे हरणा, धनवान लोकांचे तोंड पुन्हा पुन्हा पाहत नाहीस, धनिकासमोर खोटे व चापलुशीचे वचन बोलत नाहीस, त्यांचे गर्वयुक्त बोलणे ऐकत नाहीस, त्यांच्या मागे आशेने धावत नाहीस, योग्य वेळेवर भूक लागल्यावर कोवळे गवत खातोस, झोप आल्यानंतर झोपतोस. मग हे हरणा मला सांग, तू कोणते तप केले आहेस, असा अर्थ या 7व्या छंदाचा आहे. परंतु यामध्ये काय आहे बघा, ही अन्योक्ती हा एक सुंदर काव्यप्रकार आहे, संस्कृत भाषेची समृद्धता स्पष्ट करणारा आहे. मराठीत म्हणतात लेकी बोले सुने लागे, जेव्हा सासू आपल्या लेकीला उद्देशून सरळ बोलते पण ते शब्द सुनेच्या जिव्हारी लागतात, तसंच या छंदामध्ये आहे. येथे हरणाला उद्देशून धनवान लोकांवर कोटी टीका केली आहे. धनवान लोक उन्मत्त असतात, ते सामान्य लोकांना अतिशूद्र समजतात. धनवान प्रसन्न व्हावा म्हणून सामान्य लोक नेहमी धनवंताची चापलुशी करतात, त्यांचे गर्वयुक्त वचन ऐकतात, धनवंताकडून काही ना काहीतरी मिळेल म्हणून त्यांच्या पाठीमागे धावतात. म्हणून कवी हरणाला उद्देशून म्हणतो की हे हरणा, असे कोणते पुण्य तू केला आहेस की तू स्वच्छंदपणे गवत खातोस आणि झोप आल्यावर तू काय करतोस? झोपी जातोस. जे सामान्य माणसाला जमते का? की बिलकुल जमत नाही. तुला कसे जमते? म्हणून इथं 4थ्या लाईनमध्ये म्हटलेले की हे हरणा, तू कोणते तप केलेले आहेस जेणेकरून तू वेळ आल्यास गवत खातोस आणि झोप आल्यास झोपी जातोस. परंतु ते सामान्य माणसाला कळत नाही. सामान्य माणसं तर त्यांच्या पाठीमागे धावतच असतात. तर अशाप्रमाणे हे 7 छंद इथं दिलेले आहेत. पुन्हा एकदा 7ही छंद आपण अत्यंत सुंदरतेने गाणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, साक्षरा विपरीताश्चेद राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वं न मुञ्चति वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः चित्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघ तातेन कथितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङ्घिता न तस्यादिर्न तस्यान्तः यो मध्ये तस्य तिष्ठति तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पंडित मृगमीन सज्जनानां तृणजलसन्तोषविहितवृत्तीनां लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगति
गंगाया चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितं शोभते तारकायुक्तं शतचंद्रं नभस्थलं यद्वक्तं महुरीक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन्मृषा नेषां गर्ववचः शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तपः। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे आज आपण काव्यशास्त्र विनोदः या कवितेचा कंठस्थीकरणाचा भागाचा अर्थ पाहिला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या काव्यशास्त्र विनोदः या जो कविता आहे, ही जी सुभाषितमाला आहे, याचे भाषाभ्यास घेऊन येणार आहोत। तोपर्यंत आपण इथेच थांबूया। तोपर्यंत धन्यवाद। पुनर्मिलामः।